दूध धंद्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दूध धंद्याची गती म्हणजे त्या उत्पादकाकडे चापकटर असणं. बरोबर. दूध धंद्याची गती येते म्हणजे चापकटर मार्फत एक गती येते त्याला दूध धंद्याला. दूध धंद्याची लक्ष्मी म्हटलं तर त्या गोट्यात मिल्किंग मशीन असायलाच पाहिजे. ती दूध धंद्याची लक्ष्मी. आणि दूध धंद्याची समृद्धी म्हटलं तर गायींच्या खाली रबर मीठ. साधारणतः 170 लिटर माझं दूध आहे. 3.8 3.9 फॅट लागली जात्या. 8.4 8.5 एसनेप लागला जातोय. आणि त्याचं साधारणतः 34 रुपये 35 रुपये आपल्याला गायवे 36 रुपये असा दर बसला जातोय. 170 गुणिले 35 जर केलं तर 60,000 रुपये होतात 10 दिवसाची. आणि गुणिले 3 म्हणजे 3 बिलं होतात आपल्याला 10 दिवसाची 3 बिलं 1 महिन्यात. असं 1,80,000 रुपये ह्यातनं माझं वैयक्तिक उत्पन्न निघतंय दुधातून. आणि त्याचा खर्च पकडला तर एक साधारणतः 40% खर्च होते आणि 60% शिल्लक राहतात. हा व्यवसाय करण्यासाठी जे इच्छुक आहे किंवा या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी भविष्यामध्ये तरुणांना काय तुम्ही सांगू शकताय का? तरुणांना सांगायचं झालं तर भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. बरोबर. आणि दुग्ध व्यवसाय हा शेतीशी निगडीत आहे. बरोबर. त्याच्यापासून निघणारं जे काय शेणखत आहे ते आपल्या शेतीला उपयुक्तच आहे. आणि तरुणांनी ह्यात उतरावं का असं वाटतंय मला. कारण किंवा तरुणांनी जर उतरायचं झालं तर दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून पण केला जातोय. बरोबर. म्हणजे जोडधंदा म्हणून पण ह्याच्याकडे बघितलं जातंय. शेतीला जोडधंदा आणि व्यवसाय म्हणून पण बघितलं जातं. प्रमुख व्यवसाय. मग कुणाच्या तर हाताखाली राबण्यापेक्षा तरुणांनी ह्यात व्यवसायात यावं असं वाटतंय मला. कारण दूध व्यवसायात आता म्हणजे चांगला आहे. दूध व्यवसायात काही जण म्हणतात की परवडत नाही पण 100% परवडतंय. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं कोणाच्या तर हाताखाली राबण्यापेक्षा ह्या व्यवसायात आपण मालक म्हणून जगू शकतोय. मित्रांनो, नोकरी असो किंवा व्यवसाय असो यामध्ये स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. नोकरीमध्ये संधी कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे. व्यवसायामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. ज्याला मार्केटिंग जमलं तोच व्यवसायामध्ये टिकू शकतो. पण असा एक व्यवसाय आहे ज्याला मार्केटिंग करावं लागत नाही. या व्यवसायाला कधीही मरण नाही. म्हणजेच हा व्यवसाय कधीही बंद पडू शकत नाही. तो म्हणजे दूध व्यवसाय. दूध हा माणसाच्या आहारातील जीवनावश्यक पदार्थ आहे. आज देशामध्ये दुधाची प्रचंड मागणी आहे पण त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसायाला शेतीला जोडधंदा म्हणून बघितलं जातं. पण खऱ्या अर्थानं दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय म्हणून बघायला हवं. आज आपल्याकडे आलेले आहेत श्री सुनील साबळे. बऱ्याच वर्षापासून ते दूध व्यवसाय करत आहेत. आज बरेच तरुण दूध व्यवसाय परवडत नाही म्हणून या व्यवसायाकडे वळत नाही. त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेऊया त्यांच्या या दूध व्यवसायातील यशाचं रहस्य काय आहे ते. तुमचं आमच्या कर्तृत्व म्हणजे या शो मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम तुमची ओळख व काय करता ते सांगा. माझं नाव सुनील विलास साबळे, राहणार भडकंबे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा दुग्ध व्यवसाय आहे. माझं मूळ गाव अंबुकवाडी, हातकणंगले तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्यात. तिथून आमचे आजोबा उदरनिर्वाहासाठी, जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भडकंब्याला आलते. या व्यवसायाकडे कसं वळला? वडिलांच्या पासून दुग्ध व्यवसाय आपला पारंपरिक व्यवसाय आहे. त्याच्यानंतर माझं 12वी ITI शिक्षण आहे. ITI केल्यानंतर मी 2 वर्षे शिवले MIDCत जॉब केला. जॉब केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा इथं 8 तास 12 तास राबून यात काही नाही. पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं परत मी नंतर आणि माझ्या दूध व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. आणि 2016ला सुरुवात झाली. म्हणजे मी त्यात वाहून घेतलं दूध व्यवसायाला की बाबा आपल्याला हे करायचं आहे. कारण आपण काय नोकरी करायची नाही. कारण मी 2013-14ला नोकरी करून बघितली. 15ला थोडस विचार केला की बाबा आपण नोकरी करायची का शेती करायची, म्हणजे दूध व्यवसाय द्यायचं. मग त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायातच
यायचं असं ठरवलं आणि दुग्ध व्यवसायात आलो. त्यावेळेस 7 गायी होत्या आमच्या सुरुवातीला म्हणजे वडिलांच्या काळातल्या. आणि मी त्यात बघायला लागलो. त्याच्यानंतर आता 17 गायी आहेत. सुरुवातीला तुम्ही गायी कुठून खरेदी केल्या? तर ज्यावेळेस सुरुवातीला केल्या त्यावेळेस लोकलच्याच होत्या इथल्या भागातल्या. त्याच्यानंतर राजाराम बापू दूध संघाच्या माध्यमातून आमचे जगन्नाथ पाटील तात्या, स्वर्गीय जगन्नाथ पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बारामतीवरनं खरेदी करायला लागलो. त्याच्यानंतर आता मग बारामती असेल किंवा आपल्याला जरी भागात एखादी गाय चांगली वाटली तर तिथंच आपण खरेदी करतोय. गाई पालनाबरोबर म्हैस पालन हा सुद्धा व्यवसाय केला जातो, पण तुम्ही गाय पालन हा व्यवसायच का निवडला? म्हैस पालन हा व्यवसाय चांगला आहे. मी त्या व्यवसायाला पण जवळनं बघितलंय. म्हणजे मी जवळनं बघितलंय म्हणजे दुसऱ्याचं बघून किंवा थोडस आमच्या घरात पण 1-2 म्हैस असल्यामुळं ते जरा असं माहिती आहे तिची. पण वडिलांचीच दूध व्यवसाय गायचा असल्यामुळं पहिल्यापासूनच त्यामुळं म्हैशीचं काय डोक्यात झालं नाही, कारण ते पारंपरिकच आपल्याला गायचं चालतात. बरोबर. त्यामुळं म्हैशीकडे वळावं असं काही वाटलं नाही. पण म्हैस व्यवसाय पण चांगला आहे. सध्या दुधाचं संकलन दैनंदिन किती आहे? तर साधारणतः 170-180 लिटर आहे दररोज. दुधाचं मार्केटिंग कसं करता? म्हणजे डेअरीला घालता, बाय प्रोडक्ट करता की रतीब वगैरे असतं? बडकंब्यातच अमृतेश्वर दूध संस्था आहे, सहकारी दूध संस्था आहे. त्या दूध संस्थेला संकलन करतोय. त्या संस्थेला करण्याचं कारण म्हणजे एकतर सहकार तत्वाची पहिल्यापासून थोडीशी आवड आहे आणि सहकार चाललं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं सहकारी संस्थेलाच आहे. दुसरी गोष्ट संस्थेचा पारदर्शी व्यवहार आहे. स्वर्गीय जगन्नाथ पाटील तात्या इथून मागे त्या संस्थेचं मार्गदर्शन करत होते. त्यांच्या पश्चात आता त्यांचे चिरंजीव आता दूध संघाचे संचालक सुधीर पाटील भाऊ हे करतात. संस्थेचा अतिशय पारदर्शी व्यवहार. वाळवं तालुक्यात आदर्श संस्था म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बिल हे 4, 14 आणि 24 तारखेला त्या उत्पादकाच्या खात्यावर कुठल्याही परिस्थितीत केलं जातं, जमा होतं. ते काय बाबांनो माझं बिल झालं नाही किंवा ते 4 दिवस थांबा, 2 दिवस थांबा किंवा एखादी संस्था काय करते 1 तारखेला 2 तारखेला करायचं, पुढल्या बिलाची काही ताळमेळ नाही, असा कुठलाही प्रकार नाही. 4, 14 आणि 24 तारखेला हे केलंच जातं बिल वर्ग प्रत्येक 10 दिवसाला. तुमच्या गोट्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणारी गाय किती लिटर दिवसाला दूध देते? आता आपण साधारणतः गेल्या वर्षी दूध सांगायला दिली तिची कॅपॅसिटी 30-32 लिटरची होती. 35 लिटर पर्यंत आहेत आपल्यात. आता 35 लिटर पर्यंत येणारी गायी आहेत जास्तीत जास्त. त्याच्यानंतर कमी देणारी म्हणला तर अगदी 17-18 लिटर वाले पण आहेत. म्हणजे तिथून वरच्या सगळ्या. समजा गायी वगैरे आजारी पडल्या किंवा लसीकरण वगैरे असेल तर तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतात त्याच्यासाठी? तर राजाराम बापू दूध संघाचं वेळोवेळी सहकार्य लाभते आपल्याला. आणि त्यांचं सहकार्य लाभल्यामुळं कधी आपल्याला बाबांना अशी वेळ आलेली नाही किंवा आपण ते स्वतः केलं पाहिजे. तिथं ते वैद्यकीय अधिकारी आपल्याला स्वतः म्हणजे येऊन तिथं मार्गदर्शन बऱ्यापैकी करून वेळोवेळी हजर राहतात. त्यामुळं कधी स्वतः करण्याचा कधी योग झालेला नाही आपल्याला. दूध संघाचे काय आपल्याला कदम साहेबांचं सहकार्य असतंच. त्यांच्यानंतर त्यांची टीम दूध संघाची डॉक्टर एम बी पाटील असतील, डॉक्टर संतोष माळी असतील, डॉक्टर ऋषिकेश हजारे, डॉक्टर प्रकाश पाटील हे वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही गाय पालन हा किंवा दूध व्यवसाय करता, याचं वर्षाचं चाऱ्याचं नियोजन कसं करताय? आता चाऱ्याचं व्यवस्थापन म्हणलं तर गावाकडे शेती आहे आपली अंबापूवाडीला. तिथं पूर्ण चारा केला जातोय. 2-2.5 एकर तिथं आहे. तिथं पाणी नाही म्हणजे कोरडवाहू शेती. तिथं जून मध्ये वैरण केली जाते. जून ते जानेवारी फेब्रुवारी पर्यंत असते वैरणीचं. तिथं सगळं व्यवस्थापन करून पावसाळ्यातलं तिथनं म्हणजे अंबापूवाडीतून येणारी वैरण, त्याच्यानंतर भडकंब्यात 10 गुंठ हत्ती गवतासाठी केलेला आहे आपण. तिथनं येणार काय चारा, गावाकडे येणारा चारा, असं करून इथं भडकंब्यात सुनील काका असतील, सचिन पाटील असतील किंवा अन्य काय आम्हाला वेळोवेळी सहकार्य वैरणीला करणारे लोक आहेत. आणि गावाकडल्या वैरणीत कसं येतंय कडपा स्वरूपात येते म्हणजे वाळली वैरण येत्या, सुकी वैरण येत्या तसं असेल. किंवा सोयाबीनच्या सीझनला सोयाबीनचं बुसकट
किंवा हरभऱ्याचं एखादी गाडी, म्हणजे ज्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार. कारण इथं भडकम्यात काय जमीन काय नाही आपल्याला, त्यामुळं ज्या त्या वेळच्या परिस्थितीला व्यवस्थापन केलं जाते. कारण तिकडं बऱ्यापैकी सुका चारा आपल्याला गावाकडं 2-4 टॉले येतोय. पावसाळ्यात 10 टॉले वैरण येत्या, तिकडं 10-11 टॉले येत्या. आणि परत त्याच्यानंतर शाळू केला जातोय त्यावेळेस सुकी वैरण येत्या. आणि ज्या समजा आपल्याला गावाकडे कमी पडत्या त्यावेळेस इथं सुकी वैरण विकत किंवा सोयाबीनचं बुसकट ठेवलं जाते. पशुखाद्य कोणतं असतं किंवा ते देण्याची मात्रा वगैरे कशी असते त्याची? पशुखाद्याचं सांगायचं झालं तर हिंदुस्थान कंपनीचं इंद्रनील वापरतोय आपण. इंद्रनील लिटरला 400 ग्रॅम. ते आपण कोरेगावहून प्रगती ट्रेडर्स म्हणून आहे, प्रगती किराणा स्टोअर त्यांचंच प्रगती ट्रेडर्स म्हणून आहे, त्यांच्याकडनं खरेदी करतोय. त्यांना म्हणजे पशुखाद्याच्या बाबतीत आपल्याला वेळोवेळी त्यांच्याकडं मोठं सहकार्य लागतंय. त्यांच्याकडं त्यांचं स्वतःच मिक्स नावाचं एक खाद्य आहे, चांगला ब्रँड आहे. म्हणजे त्यांनी स्वतः एक ब्रँड निर्माण केलाय. 10 ते 11 प्रकारचं खाद्य त्या मिक्स मध्ये मिक्स केलं जातंय आणि स्वतः तयार करून ठराविक गोट्याला ते पुरवठा केला जातोय. कारण ते स्वतः मिक्स करतात, त्यांचं स्वतःचा व्याप भरपूर आहे, पण त्यातनं स्वतः मिक्स करून म्हणजे ते मिक्स खाद्य तयार करून विकलं जाते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रोडक्शन कमी होते, त्यामुळे ठराविक गोट्यानं ते विकलं जात आहे. त्याचसोबत राजाराम बापू दूध संघाचं प्रीमियम पॅलेट वापरतोय आपल्या, ते पण लिटरला 400 ग्रॅम प्रमाण. मग जे गाय ज्या कॅपॅसिटीचे आहे त्या कॅपॅसिटीनुसार वापरलं जाते. मग समजा एखादी गाय 25+ आहे तर तिला त्या प्रमाणात खाद्य दिलं जाते. एखादी गाय 15+ आहे त्या प्रमाणात तिला खाद्य दिलं जाते. म्हणजे ज्या जनावरांची जी कॅपॅसिटी आहे दुधाची त्यानुसार खाद्य दिलं जाते. भाकड काळात तिला वेगळी गोळी म्हणजे राजाराम बापू दूध संघाची डेअरी पॅलेट आणि आपलं प्रगती ट्रेडर्सवाल्यांचं मिक्स असं दोन्ही मिळून सकाळी 1-1.5 किलो, संध्याकाळी 1-1.5 किलो असं तिला भाकड काळात दिलं जाते. दूध व्यवसाय म्हटलं की मुरघासाला अन्यानं साधारण या व्यवसायामध्ये महत्व आहे. तर तुम्ही कधी सायलेज किंवा मुरघास केले का? आतापर्यंत काय केलेलं नाही, पण मुरघास ही काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातनं आता केलं नाही. म्हणजे कसं, एकतर गावाकडे जमीन, तिला नाही पाणी, कोरडवाहू, आणि इथं काय आपल्याला म्हणजे ते अवेलेबल नाही, म्हणजे इथं करणं आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळं भविष्यात करायचं असं एक डोक्यात आहे आपल्या. कारण मुरघास ही काळाची गरज आहे आता. कारण वल्ला चारा जनावरांना 12 महिने मिळायचं झाला किंवा प्रतिनियुक्त चारा मिळायचा झाला तर मुरघाशी काळाची गरज आहे. स्वतः तुम्ही काही गायी तुमच्या गोठ्यावरती तयार केल्या आहेत काय? होय, वर्षाकाठी एक पाडी गोठ्यात चांगल्या पद्धतीची करणं हे एक उद्दिष्ट असतं. म्हणजे प्रत्येक वर्षी एक तयार झाली ती गावात गेली की दुसरी तयार करायची, असं एक प्रत्येक वर्षी नियोजन असतं. तिला सिमेंट देताना ब्रीडचं म्हणजे चांगल्या ब्रीडचं दिलं जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चांगलं जे ब्रीड आहे त्या ब्रीडचं बघून आपल्या वातावरणात चांगलं तिचं व्यवस्थापन व्हावं किंवा आपल्या भागात ती चालावी अशा मापाचे दिलं जातं. आता जे आपण स्वतः घरात काय तयार केल्यात त्या गायी आपल्या सगळ्या 25+ आहेत. चांगलं तिचं म्हणजे वाढ म्हणजे गर्भाशयातली वाढ असून दे किंवा तिची वाढ साधारणतः 350 किलोच्या प्लस झाल्यानंतरच म्हणजे ती होतीच. 10व्या-12व्या महिन्यात तिची 350-400 किलोची वेटची पाडी आपल्याकडे तयार होती. आणि आता पातूर काय असतं काय आपल्याला आतापर्यंत आपल्याला काय ते हे आलेलं नाही की बाबांनो हिचं वेट कमी आहे किंवा हिची गर्भाशयाची वाढ झालेली नाही, म्हणजे गर्भपिशवीची, असं काही कधी झालेलं नाही. कारण वेळोवेळी डॉक्टरांचं पण मार्गदर्शन असतं आणि आपण पण ती तयार केली. या दूध व्यवसायामध्ये गायी पालन करत असताना याच्यामध्ये कुठला आजार अडचणीचा वगैरे वाटतो काय तुम्हाला? आजाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर वेळोवेळी राजाराम बापू दूध संघाकडून आपल्याला लसीकरण सगळ्यात मोठं ते हे आहे. कारण राजाराम बापू दूध संघाचं योगदान की त्या दूध संघाच्या मार्फत उत्पादकाच्या अगोदर ऍडव्हान्स मध्ये ते लसीकरण केलं जातं. दुसरी गोष्ट, पर 3 महिन्याला दूध संघाच्या मार्फत आपलं जंत निर्मूलन केलं जाते. आता बऱ्यापैकी गोट्यात काय अडचण असते की मास्टर्डीचं प्रमाण
जर आपण गोठ्यातलं व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं तर मास्टडीज हा रोग काय म्हणजे फारसा मोठा किंवा असं काय नाही. आता बऱ्याच लोकांना मास्टडीजची अडचण आहे, कारण दूध न निघणं किंवा वातावरणातील बदल त्या गोष्टीमुळे मास्टडीज होतो, पण ती काय फारसा काय मोठा रोग असं काय नाही. आत्ताच एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही गाई पालन किंवा दूध व्यवसाय करता, भविष्यामध्ये हा व्यवसाय वाढवण्याचं काय नियोजन वगैरे आहे? हो आहे की, कारण 2016ला ज्या 7 गायी होत्या त्या आता आपण हळूहळू डेव्हलपमेंट करायला भविष्यात पण असं वाढवावं असं वाटतंय. कारण एक आपल्या म्हणजे दैनंदिन गरजाची आपल्याला वाटते बाबा की अजून कमी पडतंय, अजून यातनं थोडंफार वाढ केली पाहिजे आपण, किंवा आपल्या म्हणजे अजून वाढवायचं नियोजन आहे. एवढ्या तुमच्याकडे गायी आहे, शेणखताचं कसं नियोजन करताय? शेणखताचं नियोजन म्हटलं तर मला वाटतंय बरेच वर्ष झाले, म्हणजे मला आठवत नाही एवढे वर्ष झालं भडकंब्यात सरपंच अण्णा म्हणून आहेत. त्यांचं आता त्यांचे चिरंजीव प्राध्यापक सुनील ज्ञानदेव पाटील आहेत. त्यांना 24 एकर शेती आहे. ते प्रत्येक वर्षी आपलं जेवढं काय निघल 35-40 वाल्या काय निघतील ते एकच घेऊन जातात प्रत्येक वर्षी, एकच म्हणजे त्यांच्याकडेच आहे. सगळं नियोजन त्यांच्याकडेच असतं प्रत्येक वर्षी. आपण काय बाहेर कोणाला विकत नाही, किंवा आम्हाला जरी गावाकडे लागलं तर आम्ही तिथं विकत घेऊन घालतोय आमच्या शेतीला. पण इथंच विकतोय, कारण तिकडं नेणं आपल्याला काही शक्य नाही, कारण इथून 25 किलोमीटर आहे तिकडलं गाव आमचं, आणि त्या ट्रॅव्हलिंगचं म्हणजे भाड्याकडं आपल्याला ते परवडत नाही. इथं सुनील ज्ञानदेव पाटील काकांना असतं नियोजन सगळं, म्हणजे काय 35 वाल्या निघून द्या, 40 निघून द्या, किंवा त्याच्या प्लस जरी काय निघलं तर तेच काकांना दिलं जातं. मग आजचा आपला 3,000 रुपये रेट चालू आहे. 3,000च्या प्रमाणे काय असेल ते आपण त्यांना विकलं जाते. या व्यवसायाचं व्यवस्थापन नेमकं कोण करते, किंवा तुमच्या कुटुंबातील वगैरे असतील, किंवा कशा पद्धतीने हे व्यवस्थापन तुम्ही करता? मी, माझी मिसेस, आई आणि वडील आम्ही 4 जण यात नियोजन करतो. बाहेरले काही कोण नसतं. पण तिकडं त्या गावाकडल्या शेतीचं व्याप असून दे किंवा इथलं हे आम्ही 4घातच हँडल केलं जाते. बाहेरला काही कोण घेत नाही आपण, कारण आपल्यालाच म्हणजे आपल्या डोक्यात असतं की स्वतः राबलं तर ह्यात जरासं बऱ्यापैकी या नाद्यात राहतं, तेव्हा स्वतः राबायचं असं एक डोक्यात असल्यामुळं बाहेरला आपण काही कधी म्हणजे गडी माणसं घेतो, पण वेळेअभावी कधी गावाकडे शेतीच्या कामानिमित्त लागले तरच. पण कधी गोट्याच्या कामासाठी असं काय आपल्याला कधी गरज पण वाटलेली नाही, आणि स्वतः राबलं तर ह्यात भरपूर आहे, त्यामुळं काय आपण कधी कधी गड्या माणसांचा विचार केलेला नाही. वैरण काढायचं काम वडील करतात. मग ते गावाकडले असून दे किंवा इथं भडकंब्यातले असून दे, किंवा वैरणीचं जे काय नियोजन असतं ते सगळं वडिलांच्याकडे असतं. मग काढलेली वैरण जाऊन आणायचं काम मी करतोय. मग त्यासाठी बैलगाडी आहे एक काय म्हणजे एक बैलाचं आपल्याला गाडी आहे, त्यातनं आणतोय आपण. त्याच्यानंतर गोट्यातील व्यवस्थापनला मिल्किंग म्हणजे धारच्या वेळेस मी आणि मिसेस आम्ही 2 जण ते बघतोय धाराचं व्यवस्थापन. आणि त्याच्यानंतर आपण दररोज गायी धुतल्या जातात गोट्यात, त्या धुण्यासाठी आई आणि मिसेस ह्या धुतात. एखाद दिवस मग काय मी वैरी त्या वेळेत आपण वैरीला जायला लागतंय, जर ज्या दिवशी जायचं नसेल त्या दिवशी असतं मग धुयाचं व्यवस्थापन त्या दोघींच्याकडे असतं. त्याच्यानंतर दूध म्हणजे दूध डेअरीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. ती जाऊन, कारण संस्थेचं काय पारदर्शी व्यवहार आहेतच, पण तरी पण आपण जाऊन स्वतः तिथं फॅट, एसनेप, दूध किती झालंय हे स्वतः तिथं पत्र जाऊन पोहोचून स्वतः घालून बघितलं जाते. गोट्यातील व्यवस्थापन म्हणलं तर आता काय अत्याधुनिक पद्धतीनुसार आपण आता आहेत त्यात थोडंफार त्यात. मग वैरणीसाठी कुट्टी करायसाठी चापट राहायचं ती काय आता सगळीकडे झालंयच. त्याच्यानंतर म्हणजे दूधधंद्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दूधधंद्याची गती म्हणजे त्या उत्पादकाकडे चापट असणं. बरोबर. दूधधंद्याची गती येते म्हणजे चापटर मार्फत एक गती येते त्याला दूधधंद्याला. दूधधंद्याची लक्ष्मी म्हटलं तर त्या गोट्यात मिल्किंग मशीन असायलाच पाहिजे. ती दूधधंद्याची लक्ष्मी. मग आपल्या गोट्यात आम्ही जैन ट्रेडर्स इस्लामपूर यांचं आता मिल्किंग मशीन नाही, गेले 3-4 वर्ष झालं वापरते, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, आणि पूर्ण दूध काढलं जाते त्याच्यापासून. म्हणजे
जे जनावरांना काय हानिकारक नाही, पण दुधाची क्रिया म्हणजे दूध काशेतून पूर्ण निघण्याचं काम त्या मिल्किंग मशीन, आणि दूध त्याची समृद्धी म्हणलं तर गायींच्या खाली रबर मॅट आपण म्हणजे अत्याधुनिक पद्धतीनं म्हणजे करण्याचा सगळा प्रयत्न केलाय दूध व्यवसायाला. दिवसातील नेमका किती वेळ याच्यासाठी या व्यवस्थापनाला खर्च करावा लागतो किंवा द्यावा लागतो? पहाटे 5:30च्या दरम्यान चालू होतं काम. त्याच्यानंतर शेण काढणं असेल, बरडा चारणं म्हणजे लागवड चारणं, आपण पशुखाद्य चारणं त्यांना. त्याच्यानंतर धारा काढल्या जातात, कारण थोडस आपल्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं पहिला आपण धारा काढल्या जातात. तसं वास्तविकरित्या त्यांना धुवून परत धारा काढायला पाहिजे, पण आपल्याकडं तो प्रॉब्लेम असल्यामुळं लाईटीचा किंवा कधी जाईल काय, आपल्याकडे काही जनरेटरची सुविधा नाही गोट्यावर, त्यामुळं धारा काढून त्यांना धुवून सकाळची वैरण असं नियोजन आहे. सकाळचं काम साधारणतः 8:30-9ला आवरत गोट्यातील सगळं. 3-4 तास लागतात. आणि त्या संध्याकाळचं तसंच, संध्याकाळी 5:30-5:45ला 5:30ला सुरुवात होती. त्याच्यानंतर आता जसं सकाळी नियोजन आहे तसंच, फक्त संध्याकाळी धुतलं जात नाही. बरोबर. जनावरांना वैरण आपण 2च टाइम टाकतोय, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. गाय पालन किंवा म्हैस पालन म्हटलं की तरुणांची मानसिकता नकारात्मक असते. त्यांना शेण काढणं किंवा वैरण आणणं, चाऱ्याचं व्यवस्थापन करणं, या गोष्टी नको असतात. पण हा व्यवसाय करत असताना तुम्हाला कसं वाटतंय? हा व्यवसाय करायचा झालं तर चांगला आहे. म्हणजे तरुण पिढीनं ह्यात यावं, कारण हा तरुण पिढीसाठी तर चांगला आहे. कारण एक तरुण पिढीच्या डोक्यात काय असतं, शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची. आज नोकऱ्या काय एवढ्या म्हणजे त्या शिक्षणाच्या मानानं नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, आणि बिझनेस जर करायचा झाला त्याला, तर त्या तरुणांना ह्या दुग्ध व्यवसायात 100% यावं. कारण दुग्ध व्यवसाय हा परवडणाराच आहे, कारण त्यात काय म्हणजे परवडत नाही. काही जणांचं असं मत असतं की गाय म्हणजे गोटा आणि तोटा, हा मुद्दा त्यांनी साईडला ठेवून गाय असून द्यात किंवा म्हशी हे पालन केलं पाहिजे. पण गाय किंवा म्हैस पाळल्यानंतर त्यातून 100% त्यातून जर नियोजनबद्ध जर हा व्यवसाय केला, म्हणजे गोटा आणि तोटा का हा मुद्दा येतोय, तर आणायच्या गायी आज आता अशी परिस्थिती आहे की काही लोक बेंगलोरवरून खरेदी करतात. का तर तो गावातील कोणतर गेलेला असतो बेंगलोरला, आणि आपण पण जायचं बेंगलोरवरून आणायची किंवा पंजाबवरून गाय आणायची, आणि इथं आणल्यानंतर जर नाही तिच्याकडे लक्ष दिलं आपण, तर त्याच्यापासून 100% आपला तोटा होतो. आणि भलं लोकलची गाय घेऊन देतो किंवा स्वतः तयार करून दे, आणि जर त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं, जसं आपण कामावर गेल्यानंतर म्हणजे समजा आपण एखाद्याच्या हाताखाली कामाला गेलो, तर तो तिथला जो मालक आहे तो 100% काम करून घेतोय आपल्याकडं. तसं जर आपण 100% लक्ष देऊन इथं जर केलं, तर दूध व्यवसाय 100% परवडतोय. त्यापासून तोटा हा निश्चित होणार नाही. मग त्यात दूध संघाखंड ज्या वेळोवेळी हे घेतलं जाते, म्हणजे स्पर्धा घेतल्या जातात, दूध संघाच्या असतील किंवा दूध संघाच्या दैनंदिन सरासरीत घेतल्या जातात स्पर्धा. आपल्याला यरमाळा दूध संघात प्रत्येक वर्षी आपले नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ती घेतल्या जातात स्पर्धा. मग त्या स्पर्धेत असेल किंवा दूध संस्थेचं वार्षिक सरासरी स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धेत आपण मला वाटते 2014-15 पासून सतत आहे. तुम्ही चावलं? होय. दूध संघाला सतत दूध पुरवठ्यामध्ये आपण दुसरा असेल, तिसरा, चौथा ह्या नंबरात 2015-16 पासून, म्हणजे जसं मी बघायला लागलो तेव्हा व्यवसायाला, मी ज्यावेळेस व्यवसायाला वाहून घेतलं तेव्हापासून त्यात आपण आहेच. आणि अमृतसरला मला वाटते गेले 14-15 वर्ष झाले पहिला नंबर आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस आपला नंबर येईल, हा नंबर येण्याचं कारण तुम्हाला सांगतो, म्हणजे ती काही सगळ्यांचा झाला पाहिजे असा विषय नाही, पण ज्यावेळेस नंबर येतं आणि आपला सत्कार असून दे किंवा कौतुक केलं जातं, त्यावेळेस त्याला एक
उभारी येते आपल्याला. ह्यातनं आपण म्हणजे केलेल्या कष्टाचं काहीतरी चीज जाते किंवा केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतं. हा व्यवसाय करण्यासाठी जे इच्छुक आहेत किंवा या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी भविष्यामध्ये तरुणांना काय तुम्ही सांगू शकताय का, किंवा तरुणांना काय तुम्ही संदेश देऊ शकताय का? तरुणांनी ह्या व्यवसायात का वळावं असं मला वाटतंय. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीशी निगडीत हा व्यवसाय. मग प्रमुख व्यवसाय म्हणून ह्याच्याकडं तरुणांनी बघितलंच पाहिजे. कारण माझं स्वतःच एक सांगायचं झालं स्वतःविषयी, कारण मी पण एक तरुण आहे आणि स्वतःच सांगायचं झालं तर साधारणतः 170 लिटर माझं दूध आहे. 3.8 3.9 फॅट लागली जात्या, 8.4 8.5 एसनेप लागला जातोय आणि त्याचं साधारणतः 34 रुपये 35 रुपये आपल्याला त्यावेळी 36 रुपये असा दर बसला जातोय. 170 गुणिले 35 जर केलं तर 60,000 रुपये होतात 10 दिवसाची. आणि गुणिले 3 म्हणजे 3 बिलं होतात आपल्याला 10 दिवसाची 3 बिलं 1 महिन्यात. असं 1,80,000 रुपये ह्यातनं माझं वैयक्तिक उत्पन्न निघतंय दुधातून. आणि त्याचा खर्च पकडला तर एक साधारणतः 40% खर्च होते आणि 60% शिल्लक राहतात. जर म्हणजे मला वैयक्तिक शिल्लक राहतात, 60% शिल्लक राहतात. जर तरुणांनी हा केलं तर कुणाच्या तर हाताखाली जाऊन राबण्यात काय म्हणजे राबायची गरज नाही. मग हा व्यवसाय छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्याला हा 40%नं ते म्हणजे 40% खर्च आणि 60% राहतच. मग भलं तो एक गाय पाळून दे किंवा 10 पाळून दे किंवा 100 पाळून दे. बरोबर. त्यामुळे 40-60 रेशो आताच्या चालूचा दराचा विचार केला तर, कारण आता दूध संघाची रेट कमी आहेत तरी पण 60-40 हा रेशो चालत राहतोय. जर यदा कदाचित रेट वाढले, कारण दूध धंद्याला सोन्याचे दिवस येतील असं एक अपेक्षा आहे. बरोबर. बघू आधी काय शेवटी भेसळ थांबली तर दूध धंद्याला चांगले दिवस येतील. आणि जर तसं काय झालं तर 50% सुधार आहे. बरोबर. आणखी नफा वाढेल. इथं येऊन कसं वाटलं ते सांगा. आज इथं कर्तृत्व मंच या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोलवलं मला वाटतं माझी पहिलीच मुलाखत आहे आणि पहिल्या मुलाखतीत इथं आल्यानंतर जरासं थोडंसं बर्डन आलं मनावर. पण तुमच्याशी मुलाखत देताना कसा वेळ गेला काय गेला कळालं सुद्धा नाही. तुम्ही मला या कर्तृत्व मंच या कार्यक्रमामध्ये बोलवलं त्याबद्दल आभारी. आज आपण इथं आलात, दूध व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा भविष्यामध्ये ज्या संधी आहेत त्याबद्दल तुम्ही सविस्तरपणे चर्चा केली. तुमच्या अनुभवाचा फायदा जे तरुण या व्यवसायामध्ये येणार आहेत किंवा ज्यांची मानसिकता नकारात्मक आहे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. मला विश्वास आहे की हा व्यवसाय किंवा या व्यवसायाला भविष्यामध्ये सोन्याचे दिवस नक्की येतील. जो या व्यवसायामध्ये टिकून राहील त्याचं भविष्य नक्कीच चांगलं असणार. आपण इथं आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.